आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में किसानों ने गंभीर आरोप लगाया है कि एमआईडीसी के अधिकारी कुछ उद्योगपतियों और बिल्डरों के साथ मिलकर आरक्षित खुली जगह की सुविधा वाले भूखंडों को निगल रहे हैं, जबकि धुले एमआईडीसी के लिए जमीन देने वाले किसानों को अंधेरे में रख रहे हैं। साथ ही इस भूखंड को निगलने की योजना पिछले कई महीनों से चल रही है और किसानों ने इसके खिलाफ आवाज उठाई है और राज्य सरकार से तत्काल कार्रवाई करने और भूखंड के आवंटन को रोकने की मांग की है। धुले जिला मराठी पत्रकार संघ की प्रेस कॉन्फ्रेंस में शरद शालिग्राम, वाघ विलास शालिग्राम, पाटिल कैलाश, पोपट पाटिल और अन्य किसानों ने प्रेस कॉन्फ्रेंस कर विस्तृत जानकारी दी। सर्व अवधान येथील भूसंपादित शेतकरी ज्यांच्या सर्वांच्या जमिनी ह्या MIDC मध्ये गेल्या 35-40 वर्षापासून गेलेल्या आहेत आणि आमचा जो आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे की अवधान फाट्यालगत असलेल्या MIDCच्या X1च्या पाठीमागील प्लॉट नंबर X1च्या पाठीमागील प्लॉट नंबर X6, X7, X8 आणि X9 ह्या प्लॉट अम्युनिटीचा असताना ह्या प्लॉटवर त्या ठिकाणी आमच्या अवधान येथील सर्व शेतकऱ्यांचं PAP धारकांचं स्टॉल ठेवलेले आहेत आणि त्या स्टॉलवर जसं चहाचा स्टॉल, पानटपरी, नाश्ता आणि अशी विविध 2-3 प्रकारचे व्यवसाय करून उदरनिर्वाह चालतो। परंतु या MIDCतील RO आदरणीय अनिल गावित सर, एरिया मॅनेजर रेखा मॅडम, कार्यकारी अभियंता व्यास सर यांनी आणि मुंबई येथील मरोड MIDCचे CO क्रमांक 3चे डेप्युटी CO यांनी सर्वांनी मिलीभगत करून एका उद्योगपतीने त्यांना हाताशी घेतलं आणि ती जागा त्यांनी परस्पर निविदा किंवा कुठली शेतकऱ्यांना माहिती न देता त्यांनी त्या जागेची 25% रक्कम भरून अलॉटमेंट ऑफर करून घेतली। परंतु ही ऑफर जशी आम्हाला माहीत पडली ती ऑफर थांबवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती देखील केलेली आहे। परंतु त्या द्वारकामाई असोसिएटचे उद्योगपती आनंद सुरेश पाटील यांना सदर जागा या RO यांनी देऊ नये अशी आम्ही त्यांना विनंती देखील केलेली आहे। परंतु या जागेवर जे आमचे अधिकार आहेत PAP धारक शेतकऱ्यांचे ते अधिकार आम्हाला मिळावेत आणि त्याने जी रक्कम शासकीय रक्कम भरलेली आहे त्या शासकीय रकमेपेक्षा जास्तीची शासकीय रक्कम भरून आम्ही ती जागा MIDC कडून घेण्यास संपूर्ण शेतकरी पुत्र आणि शेतकरी तयार आहे।